आखाती देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठा प्रभावित झाल्याचं दिसून येत आहे। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील अडचणी सहन कराव्या लागत आहे। हॉटेलमध्ये असलेल्या गॅसवर आधारित असलेल्या शेगड्या ज्या असतात त्या अनेक हॉटेलमध्ये अशा बंद अवस्थेत दिसून येत आहे आणि यावर उपाय म्हणून अनेक व्यावसायिकांनी इंधनाचे दुसरे पर्याय देखील शोधण्यास सुरुवात केलेली आहे। आपण वर्ध्यातील तंदूर हॉटेलमध्ये आहोत आणि येथे बायोमास शेगडीचा वापर याकरता होत असल्याचं दिसून येत आहे। आपण आपल्यासोबत येथील व्यावसायिक मंदारभाऊ अभ्यंकर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण ही शेगडी नेमकी कसं काम करते आणि कशी काय ही संकल्पना आहे। मंदारभाऊ काय सांगाल, जी शेगडी आपण वापरण्यात येत आहे त्यासाठी? बायोमास म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्ट जे आहे, दुराट्या पराट्या याच्यापासून बनलेल्या कांड्या आहेत त्या आपण या बर्नरमध्ये वापरतो आहे आणि ती भट्टी आम्हाला जीवनदायी ठरलेली आहे। जवळपास 9 तारखेपासून सिलेंडर सप्लाय आम्हाला होत नाही आहे, त्याबाबत आम्ही पर्याय शोधायला सुरुवात केली। आम्हाला ही बायोमास भट्टी का इंजिनिअरिंग कंपनी बनवून दिली आणि ती आम्हाला जीवनदायी ठरलेली आहे। आमचा जे व्यवसाय वाचू शकलो या भट्टीने। सगळ्या कॅटरिंग व्यवसाय आणि फूडशी संबंधित लोकांनी ही भट्टी वापरावी, ही प्रभावी आहे आणि सिलेंडरपेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, सिलेंडरपेक्षाही स्वस्त पडते। ते नेहमीसाठी वापरायला पण हरकत नाही, त्याकडून शेतकऱ्यांना आपण मदत होईल, त्यांचं वेस्ट जे आहे आपल्याला आपल्या बायोमास म्हणून वापरू शकतो आपण। नक्कीच ही शेगडी या काळामध्ये व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे। महेश म्हणजे TV10 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।